येत आहे। वाल्मिक कराड पोलिसांना शरण जात असल्याची दृश्य आपण पाहिली आहेत। माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र आता कोणतीही प्रतिक्रिया वाल्मिक कराड देत नाहीये। सरपंच हत्या प्रकरणामध्ये हात असल्याचा संशय आहे वाल्मिक कराडवर आणि जेव्हापासून ज्या दिवशी सरपंच हत्या झाली, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यानंतर काही दिवसातच तो फरार झाला होता। दोषी आहे, काय काय केलंय कोणी हे आपल्याला कसं सांगता येईल? आता ते तपासाचा भाग आहे, ते तपास अधिकारी सांगतील आपल्याला। पोलिसांच्या तपासावर तुम्ही समाधानी आहात? आम्ही मुख्यमंत्री साहेबांना ज्या वेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं किंवा समजा सभागृहाला आश्वस्त केलं होतं, त्या दिवशीच विश्वास व्यक्त केला होता की कारवाई तुम्ही व्यवस्थित करताल आणि त्या हिशोबाने कारवाई चालू आहे त्यांची। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत जरांगे पाटील। तर वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेल्यानंतर आपण पाहिलंय की संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। वाल्मिक कराड पोलिसांना शरण जात असतानाची दृश्य माध्यमांनी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी देणं टाळलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराड फरार होता आणि 17 तारखेचं लोकेशन हे पुण्यामधलं होतं, मात्र तरीही पुणे पोलिसांना तो सापडला नाही। त्यामुळे पुणे पोलिसांच्या प्रशासनाच्या एकूणच कारभारावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि आज पोलिसांना तो नाही सापडला। त्याने आत्मसमर्पण केलं आणि आत्मसमर्पण करत असताना सुद्धा त्याचे कार्यकर्ते हे सकाळपासूनच, समर्थक सकाळपासूनच पुण्याच्या या CID ऑफिसच्या बाहेर उपस्थित होते, त्यामुळे सर्वांना माहिती होतं की तो आत्मसमर्पण करणार आहे। तर अशा पद्धतीने पोलीस आपला कारभार का करतायत असा सवालही वारंवार विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी सध्या आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर। वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केलेलं आहे। दरम्यान वाल्मिक कराड याने आत्मसमर्पण करण्याआधी व्हिडिओ जारी केला। त्या व्हिडिओमध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की खोटा खंडणीचा गुन्हा केज पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आणि त्याच संदर्भात मी आत्मसमर्पण करतोय, मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये माझा कोणताही हात नाहीये आणि संतोष देशमुखांचे जे मारेकरी असतील, ज्यांनी त्यांचा खून केलेला असेल, त्यांना शिक्षा व्हावी आणि यामध्ये जर माझी कोणतीही इन्व्हॉल्वमेंट निघाली, माझा कोणताही हात निघाला तर मीही शिक्षेला सामोरं जाण्यास तयार असल्याचं वाल्मिक कराड यांनी म्हटलेलं आहे। आज सकाळपासूनच पुणे CID ऑफिसच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाल्मिक कराड यांचे समर्थक जमले होते आणि अखेर आज दुपारी 12 वाजता वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केलेले। आता CID समोर आत्मसमर्पण केल्यानंतर CID कडनं चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। वाल्मिक कराड अखेर पोलिसांसमोर सरेंडर झालेला आहे आणि वाल्मिक कराडचं CID ऑफिस मधलं हे आत्मसमर्पण आपण बघतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। सरपंच हत्या प्रकरणामध्ये हात असल्याचा संशय वाल्मिक कराडवर आहे आणि CID अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडनं आता वाल्मिक कराडची चौकशी करण्यात येणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडचा शोध सुरू होता। हिवाळी अधिवेशन सुरू झालं। हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा क्षीरसागर यांनी हा मुद्दा मांडला होता आणि यामध्ये मंत्र्यांचा हात असल्याचं सुद्धा बोललं जात होतं आणि त्यानंतर आता अखेर वाल्मिक कराडनं शरणागती पत्करलेली आहे। आणि आता एक मोठी अपडेट समोर येते। वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर आता वाल्मिक कराडची चौकशी CID कडनं सुरू करण्यात आलेली आहे। CID अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडनं वाल्मिक कराडची चौकशी सुरू झालेली आहे। आता या चौकशीमध्ये कोणत्या पद्धतीचे प्रश्न असतील, त्याला वाल्मिक कराड नक्की कशी उत्तरं देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। वाल्मिक कराडचा या संपूर्ण खुनाच्या प्रकरणामध्ये काही हात आहे की नाही, या चौकशी अंती आपल्याला समजणारच आहे। दरम्यान CID अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून आता वाल्मिक कराडची चौकशी सुरू झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडच्या शोधात पोलीस होते, तो काही सापडला नाही, मात्र वाल्मिक कराडने आज पुण्यामध्ये CID कार्यालयामध्ये आत्मसमर्पण केलेले आणि आता अखेर वाल्मिक कराडची चौकशी सुरू झालेली आहे। वाल्मिक कराडच्या चौकशीमध्ये नक्की कोणत्या प्रकारचे प्रश्न उत्तर होणार आहेत, काय माहिती समोर येणार आहे, काय सत्य समोर येणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष आहे। विधानसभेचा निकाल लागल्यापासून आपण बघतोय हे प्रकरण चांगलंच गाजलेलं आहे। निकालानंतर संतोष देशमुखांची हत्या झाली। हत्या झाल्यानंतर
हिवाळी अधिवेशन जे पहिलंच झालं नागपूरला, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा क्षीरसागर यांनी हा सवाल उपस्थित केला होता की अजूनही मारेकरी मोकाट फिरतायत आणि त्यांना मंत्र्यांचं संरक्षण असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्याने केला होता आणि वाल्मिक कराडचं नाव वारंवार समोर येत होतं। दरम्यान घडल्या घटनेपासून वाल्मिक कराड फरार होता, वाल्मिक कराडचा शोध सुरू होता। वाल्मिक कराड सोबतच इतरही आरोपी